आयोजन आपण या ठिकाणी पाहतो। एक मोठी टुर्नामेंट या ठिकाणी या पंचक्रोशी मध्ये आपण आज एन्जॉय करतो। संडे सुपर संडे नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील एक चांगल्या स्पर्धा, एक चांगल्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतात। आजचा जर आपण विचार केला भूषण तर दोन सामने आपण या ठिकाणी सुपर एटचे पाहिले। नक्कीच दोन्ही सामने खूप एक्साइटिंग झाले, खूप चांगल्या प्रकारचे एनर्जेटिक परफॉर्मन्स प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या कडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। तर नक्कीच एक बिग फाइट असेल तो बिल्कुल चलते हैं बीच मैदान के ऊपर। शानदार मुकाबला रहेगा। तीसरा मुकाबला शिवरनपाड़ा विपक्ष कोपर के बीच का, राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए अच्छी गेंद थी, रोशन पाटिल ने उस गेंद को एग्जीक्यूट किया था कवर्स के ऊपर से। बिल्कुल गेंद नहीं रुकेगी 4 रनों के लिए। तो बिल्कुल इस खिलाड़ी की काफी तारीफ हम अक्सर करते हैं कि जहां भी जाते चौवे छक्के के साथ अपनी इनिंग की शुरुआत करते, बड़ी इनिंग को कन्वर्ट करना इसका स्वभाव है। इस मुकाबले, इस प्रतियोगिता में एक अर्धशतक जिनके नाम पर जमावड़ा किया हुआ है, पिछले साल शतक भी उन्होंने कन्वर्ट किया था उल्वे के मैदान के ऊपर। तो कुल मिलाकर देखा जाए एक प्रतिभा संपन्न खिलाड़ी है, काफी मंजा हुआ खिलाड़ी है। और पहली गेंद के ऊपर गेंद को ट्रैवल कर रहा है 4 रनों के लिए। ये देखिए इनवाइट किया था और ये बड़ी मछली इस समय शिवरनपाड़ा क्रिकेट टीम के कांटे में फंसती हुई है। रोशन पाटिल जिस मछली का नाम है डीजे 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 ये रन धन्यवाद डीजे मास्टर। 89-40 क्रमांकाची इको गाडी या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे। विनंती असेल गाडीच्या मालकाला, इको काळ्या कलरचे पॅसेंजर मला वाटतं गाडी असेल ही 89-40 क्रमांक आहे गाडीचा। विनंती असेल त्या गाडीच्या मालकाला की आपण ती गाडी त्या ठिकाणावरून हलवायची। ट्रॅफिक होतं या ठिकाणी, स्पर्धा खूप मोठी आहे। संजय पाटिल चिंचवड यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं। स्वागत असेल संजय जी पाटिल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून। तो काफी अच्छी प्रतियोगिता, बिल्कुल इस प्रतियोगिता के लिए सुदर्शन पाटिल इस समय स्कोरिंग का रोल निभा रहे। आरसी रोहित चोरगे एक बेहतरीन अपडेटर इस प्रतियोगिता का अपडेटिंग करते हुए। अच्छी गेंद थी। देखो बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय मिलिंद और प्रीतेश ये दोनों काफी आक्रामक बल्लेबाज कोपर टीम की ओर से, हम इनको काफी मर्तबा देख पा रहे। लेकिन रोशन पाटिल ने आज के दिन में मायूस किया होगा कोपर के समर्थकों को। निश्चित रूप से फुल लेन की गेंद थी, वो पावर जनरेट नहीं कर पाए, लॉन्ग ऑफ को लांघना चाहते थे, वो टाइमिंग नहीं वहां पर पकड़ पाए रोशन पाटिल। अब बिल्कुल लौटना पड़ा था उन्हें अपने खेमे की तरफ। पहली सफलता हाथ लगी यहाँ पर शिवरनपाड़ा। ये देखिए टेक ऑफ किया गेंद को, तारीफ करूंगा मैं गेंदबाज की। बिल्कुल भालचंद्र गेंदबाजी के मोर्चे पर इस समय शिवरनपाड़ा क्रिकेट टीम की ओर से काफी सपोर्ट है शिवरनपाड़ा क्रिकेट टीम को, क्योंकि उन्हीं की पंचक्रोशी में ये प्रतियोगिता यहाँ पर खिलाई जा रही है और उस प्रतियोगिता का सुपर 8 का मुकाबला। यस, तसेच कोपरगावचे एक दानशूर व्यक्तिमत्व मिथुन पटेल साहेब आपण सुद्धा मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे। तर या श्रृंखलेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार है। ओवर टू नरेंद्र भगत सर। बिल्कुल अतिथियों का यहाँ पर काफी बड़ी कतार रहेगी, काफी बड़ा तांता उनका रहेगा। और बैक टू क्रिकेट, क्रिकेट की तरफ अगर देखेंगे तो पहले और प्रोग्रेस के ऊपर चौवा दिखाया था रोशन पाटिल ने, लेकिन इंतजार नहीं कर पाए, जल्दबाजी की, वापस लौटना पड़ा। उसके बाद रफ्तार की पटरी पर आती हुई गेंदबाज बल्लेबाजी मिलिंद पाटिल और प्रीतेश के रूप में अगर देखा जाए मैराथन इनिंग डेवलप करने की मंसूबा जरूर रहेगा। ये देखिए अपील जरूर वहां पर की है, लेकिन अपील को उत्साह ज्यादा था, उस अपील को नकारा गया है। बिल्कुल और एक डॉट गेंद की समाप्ति, एक अच्छे स्टार्ट में कहूंगा बतौर गेंदबाज में। पहली ओवर में 4 रन खाए थे, पहली गेंद से 4 रन आए थे, लेकिन उसके बाद 5 गेंदों पर पलटवार किया, 1 रन, 1 सफलता चटकाई और मात्र 3 रन खर्च किए। तो कमबैक कैसे किया जाता है, आपके अंदर वो क्षमता है, उस क्षमता के अनुसार जब आप गेंदबाजी करते हो और गेंदबाजी में कंसिस्टेंसी रखते हो, धारदार गेंदबाजी करते हो, तो विपक्ष टीम के ऊपर बतौर गेंदबाज आप धावा बोल सकते हो। ये संकेत दिया है यहां पर शिवरनपाड़ा क्रिकेट टीम के गेंदबाज भालचंद्र ने।
तो इस बीच कोपरगांव के सम्मान्य निखिल शेठ पाटिल जिनका यहाँ पर आगमन हुआ है, शुभ आगमन हुआ है, स्वागत करना हम चाहेंगे। अब शेखर पाटिल हमसे यहाँ पर जुड़ चुके हैं इस मुकाबले के लिए। शेखर, तगड़ा मुकाबला है, कड़ी भिड़ंत है, निश्चित रूप से टीट फॉर टैट मुकाबला रहेगा। अब पिछले दो मुकाबले हमने देखे थे, दर्शकों का काफी मनोरंजन किया है उन दो मुकाबलों में। और जिस प्रकार का परचम इस प्रतियोगिता में सफलता का लहरा है रायगढ़ के कोने में 24 लाइव के द्वारा, काफी बड़ी संख्या में दर्शक इस प्रतियोगिता का लाइव एंजॉय कर रहा है। बिल्कुल मोर्चे पर दूसरे गेंदबाज प्रतिकेश वाजेकर, राइट आर्म राउंड द विकेट, दाएं हाथ के बल्लेबाज के लिए स्टंप्स यहां पर बिखेर दिया, लेग स्टंप खाली छोड़ा था, सफल हुए तो ऑफ स्टंप के ऊपर और एक विकेट का पतन। श्रीराम क्रिकेट संघाचा आयोजन शिरढोण पाड्याला, कोच गिरीश महाडिक लाभलाय क्रिकेट संघाला, कोच गिरीश महाडिक लाभलाय क्रिकेट संघाला, श्रीराम क्रिकेट संघ नाव गाजतंय शिरढोण पाड्याला, श्रीराम क्रिकेट धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। शिवडोन में पहली प्रतियोगिता सीजन की शुरुआत होती है और श्रीराम क्रिकेट टीम का काफी बड़ा योगदान रहता है उस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए। लेकिन यहाँ पर जितना बड़ा दमखम है उनका, उसी प्रकार से शानदार पहने तीर यहाँ पर कसे जा रहे, काफी शानदार तीखी गेंदबाजी की जा रही है और कोपर क्रिकेट टीम की ताकतवर बल्लेबाजी के लिए कड़े सवाल यहाँ पर पूछे जा रहे हैं। बिल्कुल शिवडोनपाड़ा श्रीराम क्रिकेट टीम की अगर बात की जाए तो दूसरे गेंदबाज प्रतिकेश वाजेकर अपने रिदम में आ चुके कंसिस्टेंट गेंदबाज जाने जाते, पलटवार करने की क्षमता रखते, उनके अंदर बतौर गेंदबाज जो पोटेंशियल है उस पोटेंशियल के हिसाब से गेंदबाजी कर रहे हैं। और कोपर क्रिकेट टीम के लिए निश्चित रूप से मुश्किलों का पिटारा उनकी ओर से यहाँ पर लाया जा रहा है। इस पिटारे से निश्चित रूप से यहाँ पर बचना पड़ेगा कोपर क्रिकेट टीम के लिए। लेकिन इस बीच विकेट के ऊपर नए बल्लेबाज अमर पाटिल को बिल्कुल हम देख पा, अमर पवार, और नॉन स्ट्राइक एंड पर हम देख पा रहे हैं प्रीतेश पाटिल को। ये देखिए ऑन साइड में हुक किया है, शानदार स्ट्रोक, स्विच साउंड ऑफ द बैट, दैट्स गॉन फॉर 6। बिल्कुल धन्यवाद डीजे मास्टर। नई गेंद की मांग की जाएगी यहाँ पर, क्योंकि गेंद वहां पर स्वयंसेवक सहारा कला क्रीड़ा सांस्कृतिक मंडल के जो स्वयं सेवक है उनको सूचित किया जाता है कि उस गेंद को ढूंढा जाए वहां पर। तो अच्छी गेंद थी, अच्छा लग रहा था कि इस मुकाबले में वापसी कर रहा है गेंदबाज, लेकिन बहुत ही शानदार तरीके से लोअर फुल टॉस गेंद थी, एग्जीक्यूट किया। लोअर फुल टॉस गेंद की बात की जाए तो आ बैल मार इस प्रकार की गेंद रहती है, ऑन साइड में जगह बनाने के लिए बिल्कुल मौका मिला और उस मौके को इनकैश किया, मानो 6 रनों के लिए उस गेंद को डिपॉजिट किया छगे के साथ। और इस छगे की मदद से टोटल की बात करेंगे तो इस समय उछाल लेते हुए 13 के ऊपर टोटल इस समय पहुंचता हुआ। तो आक्रामकता किस प्रकार से कूट कूट कर भरी हुए अमर पवार के अंदर, फिर एक बार ये देखिए रिवर्स अटेम्प्ट किया है, गोता लगाया इस समय और अमर पवार को अब चलता होना पड़ेगा डीजे। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। मैं तारीफ करूंगा शॉट पॉइंट के क्षेत्ररक्षक के गोता लगाकर उस गेंद को कैरी किया। निश्चित रूप से इस प्रकार का पॉजिटिव एफर्ट का होना क्रिकेट में काफी जरूरी होता है, बिल्कुल, लेकिन प्रिकॉशन लेना भी काफी जरूरी है। हेल्थ इज वेल्थ अक्सर कहा जाता है, ऐसे मौके से बचना भी चाहिए क्योंकि इंजरी आने की काफी सख्त चांसेस वहां पर रहते हैं। गोताखोर की तरह जिस प्रकार बीच समंदर में मोतियों को ढूंढ निकालने के लिए गोताखोर काफी समुद्र की गहरी सतह तक गोता लगाते हुए मोती निकालते, बिल्कुल ये मोती से कम वैल्यू नहीं रहेगी इस खिलाड़ी की जिसने 6 दिखाए थे। यस शेखर, नक्कीच सर, आपण पाहिलं तर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहत असतो की ज्या प्रकारचा भारतीय क्षेत्ररक्षक करायचे, युवराज सिंग असेल, मोहम्मद कबी असेल, की पॉईंट कव्हर पॉईंटच्या दिशेने ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण रोहित वाजेकरच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं। चांगल्या प्रकारचा खेळ, चांगल्या प्रकारचा क्रिकेट यावेळेला शिवडोनपाडा संघाच्या फ्रंट फुटवर येताना आपण पाहत असतो। बिल्कुल काफी जबरदस्त डेडिकेशन उनका क्रिकेट के प्रति दिखाई दे रहा है, समर्पण है और उसी समर्पण की भावना से ये देखिए बिल्कुल
इन एवरेज लगी थी, गेंद ट्रैवल हो रही है काफी तेज गति के साथ, अंपायर का इशारा, बिल्कुल 4 रन सीमा पार। धन्यवाद डीजे मास्टर। दूसरी ओर प्रोग्रेस के ऊपर टोटल की बात करेंगे 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। अक्सर हम देखते हैं विकेट के पीछे शॉट, थर्ड मैन शॉट, फाइन लेग के रीजन में 30 गज के घेरे के अंदर जो क्षेत्ररक्षक रहते काफी चुस्त, चौकन्ने उनको रहना पड़ता है, घात लगाकर रहना पड़ता है। वहां पर अगर वो बीट होते तो कोई चांस नहीं रहती 4 रनों के सिवाय। तो उसी प्रकार का चौका यहाँ पर जरूर कन्वर्ट किया, टोटल में उछाल यहाँ पर 17 रन स्कोर कार्ड के ऊपर, राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए इस गेंद को स्टीयर किया ऑन साइड में, बैक टू बॉलर इस गेंद को गैदर किया था। मैं तारीफ करूंगा बिल्कुल प्रतिकेश की जिन्होंने गेंद को उठाया था, लेकिन उतने तेज तर्राक थे विकेट के ऊपर दोनों खिलाड़ी। अगर देखा जाए चालाकी दिखाई थी, लोमड़ी की तरह चालाकी दिखाई थी और चीते की तरह काफी तेज दौड़ लगाई थी विकेट के दौरान। जोखिम था उस सिंगल में, उस जोखिम को स्वीकार किया, क्योंकि जोखिम लिए बगैर आप जिंदगी में कुछ कर नहीं सकते। रिस्क तो लेना चाहिए और बिल्कुल रिस्क लिया था, स्ट्राइक रोटेशन किया और गेंदबाज के ऊपर प्रेशर लाने की कोशिश की। ये देखिए ऑन साइड में ड्राइव किया, कार्पेट ड्राइव, सिंगल जरूर वहां पर आएगी, सिंगल डबल के लिए कंसंट्रेट करने के लिए यहाँ पर बिल्कुल मजबूर कर रहा है। दूसरी ओर जहां तक बात की जाए तो बिल्कुल 19 रन हम देख पा रहे हैं। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर का खेल समाप्त होता है, 5 ओवरों का मुकाबला है। इस प्रकार से अगर यहाँ पर रन आते तो बिल्कुल शेखर पाटिल किस प्रकार की स्ट्रेटेजी रहेगी, किस प्रकार का टारगेट यहाँ पर महफूज देखना चाहेगी कोपर क्रिकेट टीम। शेखर, तर नक्कीच आपण पाहतोय की 2 षटकांचा पूर्वार्ध संपला गेलाय। 12 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय या 19 धावा स्कोरबोर्डवर यावेळी लावल्या गेल्या आहेत, म्हणजे 9.50 ची सरासरी यावेळी राखली गेली आहे। तर अशा प्रकारची धावसंख्या असेल, कारण विचार केला शिरडोनपाडा संघाचा एक मातब्बर संघ आहे, कारण आताच पाहिलं आपण या 2 ते 3 हप्त्यामध्ये या शिरडोन संघाने 4 ते 5 क्रमांकाचे पारितोषिक आतापर्यंत पटकावले आहेत। तर नक्कीच यावेळेला कुडाव्याच्या मैदानावर सुद्धा आज एक मॅच खेळून सुद्धा जिंकून ते या मैदानावर आलेत। तर त्या प्रकारचा खेळ क्रिकेट सुद्धा आपण पाहिलाय, कारण बब्बू असेल, प्रतिकेश असेल, एका चेंडूमध्ये षटकार मारण्याची सुद्धा क्षमता, 6 धावा पाहिजे असताना सुद्धा सामने जिंकून दिलेले आहेत। तर त्या संघासमोर जास्तीत जास्त धावा जमवणं या मैदानावर गरजेचं असणार आहे, कारण आउटस्पीड आपण पाहतोय खूप फास्ट आहे मैदानाची। निश्चित रूप से काफी तेज तरह, काफी फास्ट आउटफील्ड है और काफी प्रतिभाशाली खिलाड़ी शिवरनपाड़ा, लेकिन हम नजरअंदाज नहीं कर सकते कोपर क्रिकेट टीम की धारदार गेंदबाजी। अभी भी गोविंदा पाटिल जैसा खिलाड़ी है उनके खेमे में महफूज है। ये देखिए ये स्पिरिट होना चाहिए, फ्लाइंग कैच, उड़ते हुए कैच को यहाँ पर कैरी किया और कितना पुख्ता यहाँ पर कमबैक देव है। एक गेंदबाज क्या चाहता है, क्षेत्ररक्षकों का साथ चाहता है और वही साथ यहाँ पर बिल्कुल श्रीराम क्रिकेट क्लब शिवरनपाड़ा क्रिकेट टीम के खिलाड़ियों को मिलता है। तो जिस घातक खिलाड़ी की हमने बात की थी गोविंदा पाटिल, जो इस समय मैदान की तरफ प्रस्थान करते हुए, अब यहाँ पर गोविंदा पाटिल को मैराथन इनिंग खेलनी पड़ेगी, क्योंकि रोशन पाटिल का काफी सस्ते में लौटना, जो सदमा उन्हें लगा है, उस सदमे से उभरने के लिए निश्चित रूप से गोविंदा पाटिल को कुछ करके दिखाना पड़ेगा। अच्छा टैलेंट है उनके पास और अच्छा उनके पास उस टैलेंट को कई मर्तबा हमने परफॉर्मेंस में उनको कन्वर्ट करते हुए देखा। क्या उसी प्रकार का परफॉर्मेंस यहाँ पर दे पाएंगे क्या, यह सबसे बड़ा सवाल रहेगा कोपर टीम की ओर से। शेखर, नक्कीच, कारण गोविंदाची फलंदाजी सुद्धा आपण भरपूर मैदानावर पाहिली आहे, कारण एकाधिक क्षमता आहे त्याच्यामध्ये सामना जिंकवण्याची। तर त्या प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे, कारण जास्तीत जास्त धावा सुद्धा जमाव्या लागणार आहेत। कारण विचार केला तर पाहू शकतो की गोलंदाजी तेवढी चांगल्या प्रकारची होत्या। तर यावेळेला आपण पाहू शकतो चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावता, निर्धाव चेंडूची समाप्ती मध्ये होते। नरेंद्र सर, निश्चित रूप से पॉपुलर डिलीवरी हम जरूर उसे कहेंगे, बिल्कुल नाक के नीचे से डिलीवरी निकल गई थी विकेट कीपर के दस्तानों में, बिल्कुल संकेत दिया है कि आने वाला सफर आपके लिए आसान नहीं हो सकता। इतनी तेज तर्राक गेंदें डिलीवर करने की, और ये देखिए घुटनों के बल झुके, घुटना टेक, तमाशा देख, शानदार चौवा डीजे। करना ये सावन महीना तुला याद कर
वन डीजे मास्टर अपकमिंग यंगस्टर है अमोल पाटिल, अपनी प्रतिभा अपने क्षमता का बिल्कुल परिचय कराते हुए यहाँ पर पॉपिंग क्रीज का उपयोग करते हुए बैकलिक के ऊपर बॉडी का बैलेंस शिफ्ट करके गेंद को फाइन लेग के रीजन में कैसे एग्जीक्यूट किया जाता है और उस कला में उनको कैसे महारत हासिल है, इसका परिचय तमाम क्रिकेट प्रेमियों को यहाँ पर इस मैदान के ऊपर देते हैं। डांसिंग डाउन द विकेट, बहुत ही शानदार तरीके से कवर ड्राइव जरूर हम देख पा रहे, सिंगल रॉकेट थ्रो नहीं बन पाई लेकिन इस बीच 2 रन दौड़कर यहाँ पर जरूर पूरा किया। तो अमोल पाटिल यहाँ पर एक अच्छी तरह से मोमेंटम शिफ्ट करना चाहते हैं, जिम्मेदारी दायित्व अपने कंधे पर जरूर दे। यश शेखर, तर सुवर्ण संधी आपण पाहू शकतो यावेळेला 2 फलंदाजांना जर बॅक टू बॅक आपण बात केलं शिरडोनपाडा संघासाठी तर अविनाश वाकडीकर ग्रामपंचायत सदस्य आपण शिरडोन पाहतो यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। बिल्कुल हौसला अफजाई यहाँ पर की जा रही है, उत्साह देने के लिए इनामों की जरूर यहाँ पर बरसात की जा रही है। खिलाड़ियों के क्रिकेट में होना ये जरूरी है। क्रिकेट दोस्तों भावनाओं से जुड़ा हुआ एक खेल है, हमने देखा था भावनाओं का उमड़ता हुआ सैलाब। ये देखिए घुटना टेक, फिर एक बार तमाशा देख, शानदार स्ट्रोक एग्जीक्यूट किया, एग्जीक्यूशन काफी जबरदस्ती, गेंद की पिच तक की पहुंचे, पावर जनरेट किया और इस गेंद को डिपॉजिट किया 6 रनों के लिए। नक्कीच आपण पाहतो या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी होती। मिथुन शेट पाटील आपण पाहतो या कोपरगावची यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 3000 रुपयाची धनराशी असणार आहे। बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 3000 रुपयाची धनराशी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आपण पाहतो यावेळेला मैदानामध्ये सर। बिल्कुल बिल्कुल, और बात करेंगे हम विश्वजीत महात्रे आभ्या जो इस प्रकार के गेंदों को एग्जीक्यूट करते हैं स्क्वायर लेग के ऊपर से, और बिल्कुल आज के तारीख में देखा जाए तो उनका सिक्का काफी चल रहा है। एक समय तक कृष्णा सातपुते ने इस स्ट्रोक का आविष्कार किया था, बहुत मैदानों में बड़ी श्रृंखलाओं में उन्होंने अपना लोहा मनवाया था। उसके बाद हम बिल्कुल विश्वजीत महात्रे को देखते इस प्रकार का, और आज अमोल पाटिल एक युवा प्रतिभा इस समय उभर कर सामने आ रहे हैं और बिल्कुल कोपर क्रिकेट टीम के लिए एक अच्छी दिशा दी है, स्टीयर किया है। देखिए सिंगल मात्र आ रहे, देखिए 2 गेंदें फुलर लेन की थी, गेंद की पिच तक पहुंचे, गेंदों को एग्जीक्यूट किया चौवे छक्के के लिए, 2 गेंदें कंसिस्टेंट के साथ की थी, ऑफसाइड में ड्राइव किया, 3 ओवर का खेल समाप्त होता है। स्कोर कार्ड के ऊपर 32 रन हम देख पा रहे। शेखर, नक्कीच आपण पाहतो की 32 धावा यावेळेला 32 धावा यावेळेला जमल्या गेल्या होत्या, कारण विचार केला तर दोन्ही षटकामध्ये आपण पाहिलं की 19 धावा होत्या, परंतु येणारे जे तिसरं षटक आपण पाहिलं की फलंदाज अमोलनं मात्र एक जबरदस्त फलंदाजी केली। षटकार चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्येचं योगदान अद्यापपर्यंत 18 धावांचं योगदान दिलं, म्हणजे पूर्ण जो कर्णधारानं भार सोपवला होता, जो विश्वास दाखवला होता तो मात्र सार्थकी लावताना यावेळेला आपण पाहतोय या शिरडोनपाडा संघाच्या गोलंदाज समोर तर धावसंख्या यावेळेला आपण पाहतोय 32 धावा। बिल्कुल 32 रन हम स्कोर कार्ड के ऊपर देख पा रहे हैं। युवा कंधों के ऊपर शुकर क्रिकेट कोपर क्रिकेट टीम की बल्लेबाजी कितनी तरह से यहाँ पर कितनी निर्भर करती है, और बिल्कुल जो मौका उन्हें मिला था उस मौके को इनकैश उन्होंने किया। जब आपको है ना बड़े टूर्नामेंट में फोकस में आने का जब आपको मौका मिलता है तब उस मौके को आप कैसे इनकैश करते हो, उस चांस को आप किस प्रकार से प्रदर्शन में कन्वर्ट करते, ये सबसे बड़ी बात रहती है। नक्कीच सर, कारण देवस संघाचा आपण पाहतो मयूर वाघमारे अंडर 20चा खेळाडू होता, परंतु आज जर विचार केला तर ओपन लॉट्स मध्ये ओपन रायगड संघामध्ये सुद्धा खेळताना दिसतो का, तर त्याच्याकडे अनुभव कमी आहे, परंतु त्याच्याकडे कुशल कौशल्य चांगल्या प्रकारचं आहे। क्रिकेट कशा प्रकारे खेळतो, गोलंदाजी फलंदाजी असेल ते कुशल कौशल्य वापरत असताना आज तो चांगल्या टीम सोबत खेळत असताना आपण मोठ्या संघामध्ये पाहत असतो। तसंच खेळ आपण अमोलच्या माध्यमातून सुद्धा पाहतो यावेळेला। निश्चित रूप से सही फरमाया आपने, और हमारे आज के दिन के बिल्कुल बात चर्चा करेंगे हम इसके ऊपर, लेकिन इस बीच ये देखिए रिवर्स खेलना चाहते थे, जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो टेढ़ी करने की क्या जरूरत गई। बिल्कुल टेनिस क्रिकेट की अगर बात की जाए, इंटरनेशनल क्रिकेट की अगर बात की जाए तो बिल्कुल रिवर्स स्ट्रोक दुधारी तलवार की तरह माना जाता है, या तो काटो या तो कटो, इस प्रकार की स्थिति होती है। यहाँ पर सीधी उंगली से घी अच्छी तरह से निकाला था, इस खिलाड़ी ने प्रभावित किया था, अपने नाम का लोहा मनवाया था। इस बीच घुटनों के बल जो बिल्कुल मुड़े थे,
देखिए डायरेक्ट हिट रॉकेट थ्रो लगाने की कोशिश की थी। टोटल की बात करेंगे बिल्कुल 33 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके युवा प्रतिभा अपकमिंग यंगस्टर है। आरसी भाई गरज साहब ने जिक्र किया था कि रायगढ़ टेनिस क्रिकेट एसोसिएशन के संलग्न रहते हुए ये प्रतियोगिता यहाँ पर चल रही है और आज की तारीख गवाह है कि जिन जिन खिलाड़ियों का मोस्ट इमर्जिंग प्लेयर करके उनका चयन किया था उन खिलाड़ियों ने रायगढ़ टेनिस को मायूस नहीं किया। बिल्कुल ऋषि नाइक को हमने सबसे पहले देखा था, उसके बाद मयूर वाघमारे को देखा था और इस सीजन का प्रशांत कड़के को हमने देखा था। बिल्कुल रोडपाली क्रिकेट टीम के काफी जबरदस्त अपकमिंग यंगस्टर के लिए रायगढ़ टेनिस कमेटी का योगदान रहता है और ये बिल्कुल यहाँ पर अपकमिंग यंगस्टर हो सकता है। अमोल तीसरे अंपायर की मदद लेना चाहेंगे जय पवार सर इस प्रतियोगिता के माध्यम से। तो शेखर बात की जाए इस टूर्नामेंट के सरपंच ट्रॉफी 2018 का पुख्ता आयोजन हम यहाँ पर देख पा रहे हैं और जो कमर कसी है सहारा स्पोर्ट्स ने, वो कमर कसने के बाद जो पसीने की सिंचाई इस मैदान को बनाने के लिए उन्होंने किए और ये प्रतियोगिता सफलता की चार चांद लगाते। तीसरे अंपायर इस समय प्रशांत आत्मोडे। यस शेखर। तर आपण पाहतो या शिरडोन ग्रामपंचायतीचे उपसरपंच आपण पाहतोय प्रमोद गर्णेकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं। तर मी आपणाला सुद्धा विनंती करतो की आपण मंचामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, यायचं आपण मंचामध्ये बसण्याची कृपा करायची है। बिल्कुल काफी नामी हस्तियां इस समय इस प्रतियोगिता को सदिच्छा देने के लिए यहाँ पर जरूर आ रहे। इस समय बिल्कुल कव्वाली की दुनिया में एक हिंदी साहित्य का एक प्रकार है कव्वाली और इस कव्वाली की दुनिया में जिनको महारत हासिल किया है और बिल्कुल जिन्होंने अपनी कव्वाली के माध्यम से इस पंचक्रोशी की पलसपे गांव का परचम काफी दूर तक ले रहा है, ऐसे गौतम जी कौड़े सर यहाँ पर उपस्थित है, उनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। बड़ी प्रतियोगिता यहाँ पर निश्चित रूप से बात की जाए अनिकेत वाजेकर इस समय गेंदबाजी के लिए तैयार है, काफी तेज तर्राक रनअप है उनका और सामने युवा प्रतिभा। ये देखिए कट किया है इस गेंद को, गेंद काफी तेज गति के साथ ट्रैवल हो रही है। देखिए एफर्ट एथलेटिक जरूर यहाँ पर जरूर मुझे दिखाई दिया। निश्चित रूप से दौड़कर अगर बात की जाए तो 3 रन यहाँ पर दौड़कर पूरे किए। निश्चित रूप से जो 1 रन उन्होंने बचाया, ये मुकाबला जब अंतिम पड़ाव पर तक पहुंचेगा, ये एक रन सिंगल डबल जो बचाए हुए उन्होंने, ये रन काफी मायने रखेंगे। नक्कीच सर, कारण पाहिलं तर एक धावेचं महत्व या खेळाडूंना माहिती आहे, म्हणून त्याची पराकाष्ठा करताना आपण या मैदानावर खेळाडूंना पाहतोय। बिल्कुल अक्सर कहा जाता है कि बूंद बूंद से सागर बनता है और बिल्कुल यहाँ पर अगर देखा जाए तो ये बल्लेबाजी है, गागर में सागर भरने के समान मैं यहाँ पर जरूर कहूंगा। छोटा पैकेट है अमोल पाटिल का, धमाका काफी बड़ा कर रहा है इस समय बीच मैदान के ऊपर। गेंदबाज अंकित वाजेकर, ये देखिए इनसाइड आउट खेला है, ये काफी तगड़ा चमाटा मारा है मैं कहूंगा। इस समय देखा जाए 4 रन। पहिला हाय बक्षीस भारी निलेशात मोडेची मित्रमंडळी सारी। धन्यवाद डीजे मास्टर। पानी की मांग की जा रही है, बिल्कुल ये हो इस ओवर की समाप्ति के बाद आपको पानी बीच मैदान के ऊपर पहुंचाना है। क्वालिफाइड अंपायर जय पवार और प्रवीण पवार सर इस समय इस मुकाबले की अंपायरिंग करते हुए, लेकिन मुकाबला ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है, टीट फॉर टैट जवाब। यस शेखर। नक्कीच आपण पाहतोय की 3 चौकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बिल्कुल पाटील यांच्याकडून। बिल्कुल हौसला अफजाई की जा रही है, लोहा गर्म है, हथौड़ा मारने की जरूरत है, लेकिन मैं तारीफ करूंगा जिस प्रकार की कमबैक यहाँ पर कोपर क्रिकेट टीम कर रही है इस मुकाबले में। पानी की मांग की पूर्ति की जाए, इस मुकाबले के लिए पानी की मांग की पूर्ति की जाए और बिल्कुल इस ड्रिंक्स ब्रेक के तहत मैं डीजे मास्टर को भी एक अच्छा गीत सुनाने का यहाँ पर मौका दूंगा। डीजे 42 दावा डीजे।
डीजे मास्टर। तो बिल्कुल सहारा स्पोर्ट्स कला क्रीड़ा मंडल तुरवाले जिनकी ओर से सम्मानीय इस ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच दत्तात्रेय सांगो हथमोड़े साहब, जिनके सम्मान में प्रतियोगिता अर्थात सरपंच ट्रॉफी 2018 का शानदार आयोजन और आज का बॉक्सिंग डे निश्चित रूप से सुपर 8 के मुकाबले पहला मुकाबला काफी एक्साइटिंग देखा था। उसके बाद दूसरे मुकाबले में भी वो हमने भिड़ंत देखी और तीसरे मुकाबले में भी कोपर क्रिकेट टीम, तो दूसरी तरफ से शिवगनपाड़ा क्रिकेट टीम मुकाबले में कैसे शिरकत करनी है, मुकाबले में कैसे हावी होना है, बिल्कुल एक दूसरे का एक जबरदस्त यहाँ पर प्रत्युत्तर देते हुए इस मुकाबले में पहले ओवर में रन आए थे 7, दूसरी ओवर में रन आए 12, तीसरी ओवर में रन आए 13 और चौथी ओवर में रन आए 10, यानी कि काफी जबरदस्त आक्रमण के ऊपर प्रति आक्रमण, टीट फॉर टैट, इस प्रकार का क्रिकेट इस समय हम देख पा रहे। तो इस मुकाबले की इस पहले सत्र के अंतिम ओवर यानी कि डेथ और स्लॉगिंग किस प्रकार से की जाती है इस कोपर क्रिकेट टीम की ओर से ये देखना और उसी के ऊपर टोटल निर्भर करेगा बिल्कुल शिवगनपाड़ा क्रिकेट टीम के लिए। ओवर द विकेट, ये देखिए ऑन साइड में पावरफुल हिट करने की कोशिश की थी लेकिन वो ताकत नहीं जनरेट कर पाए, गोविंदा पाटिल को लौटना पड़ेगा। आयोजक दत्तात्रय हातमोडे आहे आयोजक, भेट घेऊ पहिली त्याची भेट घेऊ पहिली, चला खेळा खेळा पोरांनो रयेल काय फायनलची झाली, आता खेळा खेळा पोरांनो रयेल काय फायनलची झाली, आता खेळा खेळा पोरांनो रयेल। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। तो सबसे घातक खिलाड़ी जिसे मानते हैं कोपर क्रिकेट टीम के गोविंदा पाटिल काफी सस्ते में यहां पर अपने खेमे की तरफ काफी निराश होकर लौट गए, लेकिन अभी भी देखा जाए तो इस मुकाबले में जिस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया, इंप्रेसिव बल्लेबाजी के समय ले रहे लेकिन देर दुरुस्त लौट रहे अपनी टीम के लिए। अमोल पाटिल इस समय डटे हुए बीच मैदान के ऊपर घुटना टेक तमाशा देख उन्होंने एक चौवा एक छगा जरूर यहाँ पर दिखाया था। पारी अच्छी बिल्टअप कर रहे, अच्छी तरह से कंस्ट्रक्शन किया है, किस प्रकार से डिस्ट्रक्शन यहाँ पर करते ये देखना काफी बड़ा होगा। ये देखिए खोद के निकाला है, इस बार देखेंगे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में बैक टू बैक दूसरे विकेट का पता डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। तर जोरदार टाळ्या होत्यात एकदा या युवा प्रतिभाशाली खिलाडूसाठी। अमोल पाटिल यांनी खूप चांगलं योगदान, बहुत अच्छा प्रदर्शन उन्होंने किया। 11 गेंदे 21 रनों की पारी। प्रतुल पाटिल इस समय बल्लेबाजी करने के लिए बीच मैदान के ऊपर, तो उनके साथ है राहुल पवार स्ट्राइक एंड के ऊपर, राहुल पवार तो प्रतुल पाटिल नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। ये देखिए अच्छी गेंद थी, ऑन साइड में ड्राइव किया है, कार्पेट ड्राइव का उपयोग किया है, सिंगल जरूर आएगी यहाँ पर। सिंगल के साथ टोटल की बात करेंगे, काफी समय से रुका हुआ टोटल था, ऑन ए हैट्रिक थे बिल्कुल। नीलेश गेंदबाज की बात करेंगे 2 रनों के साथ 44 रनों के ऊपर टोटल इस समय पहुंचता हुआ 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। यूट्यूब के माध्यम से 24 लाइव के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट यहां पर किया जा रहा है। गेंदबाजी के लिए निकेश, ये देखिए अच्छी गेंद की थी, गेंद की पिच तक नहीं पहुंचे, सिंगल जरूर यहां पर आएगी। इस सिंगल की मदद से 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरे ओवर की बात करेंगे, चौथे ओवर का खेल जब समाप्त हुआ था तब हमने देखे थे 42 रन 42 रन स्कोर कार्ड के ऊपर देखे थे, लेकिन 5वीं ओवर काफी अच्छी तरह से इस ओवर को बिल्कुल न्याय दे रहे, काफी अच्छी तरह से इस ओवर को डिलीवर कर रहे गेंदबाज। में तारीफ करूंगा, स्लो ओवर में इस प्रकार की नफी तुली गेंदबाजी काफी कड़े संकेत दे रहे इस समय कोपर क्रिकेट टीम के लिए। ये देखिए फिर एक बार उटपटांग बल्ला घुमा रहे, देखिए गेंद की लाइन में नहीं आ रहे खिलाड़ी।
और 2 रन यहाँ पर दौड़कर पूरे के 47 रन स्कोर कार्ड के ऊपर। सुबह की सत्र की 2 मुकाबले देखेंगे हमने। पहले मुकाबले में 51 रनों का लक्ष्य था, उस लक्ष्य को पाया नहीं था कालुंद्र क्रिकेट टीम ने। दूसरा मुकाबला हमने देखा था बिल्कुल कलवा और शोकर के बीच का 53 रनों के लक्ष्य का बिल्कुल लक्ष्य रखा गया था, लेकिन क्या ताबड़तोड़ बेजोड़ पारी खेली थी बल्लेबाज प्रसाद पाटिल के द्वारा और उस लक्ष्य को, उस टारगेट को चेस किया था। ये देखिए ताकत, तकनीक और टाइमिंग, जनरेट की पावर, गेंद की पिच में गए और डिपॉजिट किया 6 रनों के लिए डीजे। तर धन्यवाद डीजे। तर ज्या निकेत चौधरीने 2 बळी सुद्धा मिळवले होते, तर त्यासाठी आपण पाहिलं की 500 रुपयाचं पारितोषिक। तो बिल्कुल पहले सत्र का खेल समाप्त होता है 53 रन स्कोर कार्ड के ऊपर, 53 धावा अविनाश वाकडीकर यांच्याकडून देण्यात येणार होतं, तर ते प्राइज आपण जमा करायचं आहे मंचामध्ये। अविनाश वाकडीकर साहेब, ते 500 रुपयाचा प्राइज होता 2 विकेटसाठी, ते आपण जमा करायचं आहे। धक्केचं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी होतं। खेळाडूंचा हौसला, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कॅश प्राइज आपण या ठिकाणी पाहतो। तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतो 53 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो। एक दैदिप्यमान आयोजन कसं असावं याची एक चांगल्या प्रकारची छाप या ठिकाणी सरपंच चषक 2018च्या माध्यमातून या ठिकाणी सहारा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तुरमाळे यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो आणि त्यांचे कार्यकर्ते देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मग निलेश पाटील असतील यांच्या वतीनं खूप चांगल्या प्रकारे कंबर या ठिकाणी कसली जाते। एक जबरदस्त आयोजन, कोण म्हणेल की आयोजन पहिल्या वर्षाचं आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप प्रदीर्घ दांडगा अनुभव असावा अशा प्रकारचं एक देखणं आयोजन। तर या ठिकाणी मंचावर आपण पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल। सन्मान्य प्रमोदजी कर्णेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभ स्वागत। उपसरपंच शिरडोन ग्रामपंचायत प्रमोदजी कर्णेकर साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जाते। 24 लाईव्हच्या कॅमेरामॅनला देखील सूचित करण्यात येते की आपण आपला कॅमेरा आमच्या स्टेजच्या दिशेने आपण मूव्ह करायचा आहे। या ठिकाणी उपसरपंच महोदयांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। पहा मान्यवरांची या ठिकाणी सातत्याने उपस्थिती, त्यांची वेळचेळ या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांना पाहतो आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक मोठी स्पर्धा या ठिकाणी रंगताना देखील पाहतो। या स्पर्धेला जैन पेठीचे विश्वस्त महेश बादली साहेब, इंटेकचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब, त्याचप्रमाणे आपण आज या ठिकाणी आरसी भाई यांना देखील या ठिकाणी पाहिलं। पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम दादा म्हात्रे यांना देखील पाहिले। राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे आज पत्रकार बंधूंचे देखील एक मोठी टीम या ठिकाणी पाहिले। म्हणजे समाजाचा, या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी देखील आपण पत्रकार बंधूंना देखील पाहिलं। याच दरम्यान संजय पाटील चिंचवण यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल। विनंती असेल संजयजी पाटील यांना की आपण या ठिकाणी या मंचाच्या समोर यायचं आहे। त्याचप्रमाणे सन्मान्य मिथुन शेठ पाटील कोपरचे ग्रामपंचायत सदस्य देखील ज्यांची एक खूप मोठी टर्म आपण पाहिली होती, मिथुन शेठ पाटील साहेब यांना देखील या ठिकाणी पाहतो। तर या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे। खूप दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा आणि दिमाखदार आयोजन या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो। तर या वळूया दुसऱ्या सत्रासाठी मातृभाषा मराठीतून कुरावे गावचे एक जबरदस्त अपकमिंग कॉमेंटेटर या ठिकाणी सन्मान्य मिथुन शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत या सरपंच चषकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकतो। पा सातत्याने येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। पा फार मोठी आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा, अतिथी देवो भव या संस्कृतीचं जतन आणि या संस्कृतीची जोपासना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवराचं यथोचित मान सन्मान या मंचावर आपण पाहतो आणि हेच तर या स्पर्धेच्या यशस्वीतेचा डंका वाजवणारी गोष्ट या ठिकाणी आपण सातत्याने 5 दिवसामध्ये या ठिकाणी अनुभवतो। तर खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया शिरडोनपाडा क्रिकेट संघाला आणि कोपर संघाला। हा सामना रफ अँड टफ होईल अशीच आपण या ठिकाणी गणरायाच्या चरणी साकडे या ठिकाणी घालूया आणि जाऊया आपण मायक्रोफोनवर नक्कीच या ठिकाणी शेखर पाटील यांच्याकडे। धन्यवाद नरेंद्र भगत सर।
सहारा स्पोर्ट्स कला क्रीडा व सांस्कृतिक विकास मंडळ तुर्माला आयोजित 2018चे हे शानदार पर्व आपण पाहतो आणि अंतिम टप्प्यामध्ये अंतिम दिवसामध्ये ही शृंखला मात्र येऊन ठेपली गेली आहे. तर नक्कीच पाहावं लागणार आहे की आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ चॅम्पियन असणार आहे, तर कोणता संघ रनअप मध्ये असणार आहे, तर कोणता संघ तृतीय चतुर्थ क्रमांकावर थांबणार आहे, हे संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. तोपर्यंत जाऊया मैदानावर. जी लढत आजच्या दिवसामधील आपण पाहतोय सुपर 8 मधील तिसरा सामना बघतोय शिवडोनपाडा बनाम कोपर या दोन संघादरम्यान. तर पाहिलं असेल पूर्वार्ध संपला गेला, 5 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जी कोपर संघाने जमवली आहे 53 धावा आणि 54 धावांचं आव्हान यावेळेला शिरडोनपाडा संघासमोर ठेवलं गेलं. परंतु जर विचार केला तर तिसऱ्या दिवसामध्ये शिरडोनपाडा संघाने सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ केला. गोलंदाजी फलंदाजी असेल आणि सुपर 8 मध्ये पोहोचला होता. परंतु आजच्या दिवसामध्ये ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. हा सामना जो असणार आहे तो महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी असणार आहे यावेळेला. तर नक्कीच आपण पाहतोय की अविनाश वाकडीकर साहेब यांच्याकडून 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि एका चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. तर यावेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू पॉवर प्लेचा P1चा षटक रोशन पाटील मात्र हाताळताना यावेळेला चेंडू आता आपण पाहिलं की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र झाली आहे. 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला शिवडोनपाडा संघाचे फलंदाज रोशनला स्ट्राईक वर पाहतोय, तर नॉन स्ट्राईक वर पवन टकले याला पाहतोय आपण. या वेळेला चेंडू पडल्यानंतर स्पेस आपण पाहू शकतो कशा प्रकारची गती होती चेंडू मध्ये. परंतु या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 चेंडू रोशनसाठी निर्धाव टाकल्या. अजूनपर्यंत अकाउंट मात्र ओपन झालेलं नाहीये शिवडोनपाडा संघाचा. हॅलो, याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत सांगोलीचे माजी सदस्य महादेव चोरगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ओव्हर टू शेखर पाटील. धन्यवाद प्रकाश पाटील. या वेळेला फुलंदाजीचा चेंडू होता कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय. चेंडू उचलला जाणार तोपर्यंत एका धावीच्या मदतीने श्री गणेश मात्र ओपन झाला. अकाउंट मात्र ओपन झालाय रोशन आणि शिवडोनपाडा संघाचा 1 या धावेनं. कारण विचार केला 54 धावा आपण 2 सामने पाहिले, 51 धावा 53 धावांचं सर टार्गेट होता. परंतु त्या धावा वाचवण्यासाठी पाहिलं असेल सावळे संघाने चांगली गोलंदाजी केली. परंतु त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा शिवकर संघ त्या धावा रोखत असताना यावेळेला प्रसादनं मात्र सुंदर फलंदाजी केली होती. परंतु यावेळेला आपण पाहिलं की बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गेला होता. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं झालं. निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती मात्र आपण पाहू शकतो रोशन पाटील नामक गोलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेला सुंदर चेंडू आपण पाहतोय. रोशन पाटील मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी P1चं षटक. विचार केला आपण तर 30 यार्ड सर्कल मध्ये आपण दोन क्षेत्ररक्षक बाहेर पाहतो, तर 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहतो. तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असतं. परंतु या वेळेला आपण पाहतोय हवी होताना गोलंदाज रोशन पाटील शिवडोनपाड्याच्या फलंदाजावर. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय. परंतु एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो शिवडोनपाडा संघ पोहोचला गेलाय 2 या आकड्यावर. म्हणजे जर विचार केला सर आपण पाहू शकतो की पहिले षटक मार्गस्थ आहे ना. अद्यापर्यंत रोशन पाटीलने चांगल्या प्रकारचं षटक हाताळलंय. 4 चेंडू डॉट, त्यामध्ये 2च धावा. म्हणजे चांगले संकेत असणार आहेत का कोपर संघासाठी, का विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी चांगल्या प्रकारची सुरुवात असू शकेल का? निश्चित नक्कीच जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं षटक या ठिकाणी रोशन पाटील याने हाताळलं, जरी फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असेल तरी देखील गोलंदाजीमध्ये मी चांगली कामगिरी करून माझ्या संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊ शकतो याचा संकेत या ठिकाणी दिले. नक्कीच हे पहिलं षटक संकेत देतो की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत चालेल आणि सामन्यामध्ये एक नाट्यीकरण, एक थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळेल, हेच संकेत या ठिकाणी मिळतं. शेखर नक्कीच सर, नक्कीच. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की जो सरड्यासारखा रंग बदलत असतो. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. कारण असे अनेक विक्रम आपण घडताना या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये पाहिलेत आणि ते मोडताना सुद्धा आपण पाहिलेत. ते अनेक खेळाडू असे रायगड ग्रामीण, कारण रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट जर म्हटला तर क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं रायगड याला. कारण असे दिग्गज
खेळाडू की ज्यांना रायगड बाहेर किंवा अखाती देशामध्ये जाऊन सुद्धा आपलं क्रिकेटचा प्रदर्शन परफॉर्मन्स दिला आणि या रायगडचं नाव सुद्धा या उंचावण्याचं काम सुद्धा केलं गेलं. तर यावेळेला आपण पाहू शकतो की गोलंदाज कोण असणार आहे, की रोशनने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी अमोल पाटीलच्या माध्यमातून होणार का? कारण विचार केला तर फलंदाजीमध्ये सुंदर फलंदाजी केली होती, परंतु त्याच ताकदीची मात्र गोलंदाजी अमोल याला करावी लागणार आहे. तर या वेळेला पाहू शकतो आपण सुंदर या वेळेला चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच मात्र आमच्याकडे वल्ले जात आहेत. खरा चेंडू दर्शवला जातोय आणि एक धावसंख्या बहाल केली जाते आणि एका धावीच्या मदतीनं संघ या वेळेला 3 या आकड्यावर पोहोचला गेला. कारण विचार केला आपण जर 54 धावांचा पाठलाग करायचा, अजूनपर्यंत 51 धावांची गरज असणार आहे, तर गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आला अमोल या गोलंदाजावर. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं प्रशांत हातमोडे. नक्कीच गोलंदाजाच्या शैलीवर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर असं म्हटलं जातं वेल बेगन इज हाफ डन. चांगली सुरुवात कोणत्याही मोठ्या जवळपास ते मोठं कार्य करण्याच्या बरोबर असतं. ज्या प्रकारच्या चांगल्या सुरुवातीची गरज होती ती चांगली सुरुवात या ठिकाणी रोशन पाटील यांनी करून दिली आणि अमोल या ठिकाणी नक्कीच साज चढवण्याचा प्रयत्न केला जातो. अपील आहे, जोरदार अपील पहा या ठिकाणी. अपील मात्र उत्साह खूप जास्त होता, आत्मविश्वास कमी होता आणि आमचे प्रवीण पवार सर या ठिकाणी अपीलला फेटाळून लावतात. तर एक चांगल्या प्रकारचं ज्या प्रकारचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी ॲज अ गोलंदाज सेट केलाय रोशन पाटील यांनी आणि त्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला सिद्ध करत असताना अमोल पाटील यावेळेस नक्कीच यावेळेला सुंदर गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो की उचली घेणारे चेंडू, कारण शरीरापासून थोडासा दूर ठेवला जातो यावेळेला पवन पासून चेंडूला आणि बॅक टू बॅक आपण पाहू शकतो की निर्धाव चेंडूची सांगता मात्र होते. यस, या दरम्यान सावळे गावचे सन्माननीय गणेश शेठ मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या पण आपली जागा आमच्या अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच चषक 2018च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. ओव्हर टू शेखर पाटील. नक्कीच खूप मान्यवर आपण या व्यासपीठावर पाहतोय. या वेळेला आपण पाहू शकतो चेंडूचा बॅटचा संपर्क मात्र चांगल्या प्रकारे झालाय. चेंडू मात्र येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे डीजे सिस्टीम आहे. षटकारासाठी 6 धावा डीजे. श्रीराम क्रिकेट संघाचा आयोजन शिरढोण. धन्यवाद डीजे. तर षटकाराच्या मदतीने आपण पाहिली की धावसंख्या पोहोचली गेली यावेळेला 9 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ अमोल नामक गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा गोलंदाज अमोल स्वतः आपण पाहतोय. या वेळेला सुंदर झेल मात्र टिपला गेलाय, कुशल कौशल्य मात्र दाखवलंय अमोलला आणि मोठा आद्रा मोठा मासा मात्र गळाला पवन टकलेच्या माध्यमातून 9 या आकड्यावर शिरढोणपाडा संघाचा. तर आज झेल टिपला की आपण पाहिलं की दूर डिस्टन्स खूप होतं सर, पण ते झेल टिपण्यामध्ये तेवढंच कुशल कौशल्य लावलं आणि यावेळेला या झेलसाठी आपण पाहिलं की आयोजक आपण पाहतोय रवींद्र पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जमा झालं. नक्कीच या झेलचा आपण विचार केला तर कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच असू शकतं. हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल म्हणून नक्कीच आपण संबोधू शकतो, कारण खूप लांबचा पल्ला या ठिकाणी पार केला होता आणि उलट दिशेने धावत आला होता. चेंडूचा पाठलाग करणे, चेंडूवर नजर रोखणे आणि चेंडूला कॅरी करणे उंजळीमध्ये ही खूप मोठी गोष्ट असते आणि शेवटपर्यंत आपल्या बॉडीचा बॅलन्स या ठिकाणी दाखवला. खरोखरच प्रशंसा करावी लागेल. अपकमिंग यंगस्टर आहे, स्ट्रॅटेजी आहे, प्रतिभा आहे, क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार खेळ. नक्कीच सर, कारण ज्यावेळी गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर क्रीजवर जातो पुन्हा रिटर्न येणं त्याला खूप कठीण असतं. यावेळेला आपण पाहू शकतो चेंडू पडल्यानंतर पाहतोय आपण रोशनच्या नाकाजवळून चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती मात्र आपण पाहू शकतो. धावसंख्या स्थिरावून ठेवले गोलंदाजानं. 9 या आकड्यावर दुसरं षटक मार्गस्थ अडचणीमध्ये यावेळेला पाहू शकतो आपण शिरढोणपाडा संघाला. या वेळेला आपण पाहतोय चांगला फटका पॉइंटच्या दिशेनं. चेंडू मात्र थांबत नाहीये, चेंडू मात्र फरार होतं. कार्पेटच्या सहाय्याने चौकारासाठी 4 धावा रोशनच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार.
शकतो की 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्डवर यावेळेला 13 धावा, म्हणजे लो स्कोरिंगची सुरुवात यावेळेला आपण पाहतो उत्तरार्धामध्ये, कारण 54 धावांचा पाठलाग करायचा आणि 12 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 13 धावा, म्हणजे विचार केला आपण तर 6.50 ची सरासरी यावेळी राखली गेली आहे. तर ती सरासरी यावेळेला जास्त असणार आहे. तर जे दडपण असणारे फलंदाजावर ते दडपण प्रभाकर आणि रोशन हे दूर करील का, की गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी करतात कोपर संघाच्या वतीनं ती गोलंदाजी अशाच प्रकारची होईल का या उत्तरार्धामध्ये, काय म्हणाल सर आपण? नक्कीच अतिशय अप्रतिम गोलंदाजीच्या माध्यमातून आपण फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी म्हणावं लागेल. रोशन पाटील आणि अमोल पाटील या 2 गोलंदाजाने एक वेगळी छाप या ठिकाणी नक्कीच सोडली. या एक वेगळी छाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाजीच्या माध्यमातून. सामन्यामध्ये खूप मजा आणली या ठिकाणी, रंगत आणली, कारण आपण जर पाहिलं 54 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पहिलं षटक हाताळले होते, फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर दुसरं षटक हाताळताना आपण 10 धावा मोजताना पाहतो. कुठेतरी कमबॅक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मात्र जर आपण विचार केला इथून हा सामना सोपा नसणार आहे शिरडोणपाडा क्रिकेट संघासाठी. या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल, चेंडू एक्झिक्यूट करावे लागतील, चेंडू ट्रॅव्हल करावे लागतील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी. तर नक्कीच या ठिकाणी आमच्या समवेत एक मराठीचा गोड आवाज या ठिकाणी आमच्या समवेत जोडला जातो. तर सर या सरपंच आपण पाहतोय खऱ्या तर दिघाटी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच एक डॅशिंग युवा नेतृत्व आपण पाहतोय अमित दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. नुकतेच गेल्या वर्षी त्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आम्ही दिघाटीच्या मैदानावरती पाहिली आहे. सरपंच चषक 2018चं शानदार पर्व आम्ही पाहिलं आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक देखील आहेत अमित पाटील यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. तर आमच्या समवेत नरेंद्र भगत सर त्यांना देखील विनंती असेल. नरेंद्र भगत सर हे देखील जोडले गेलेत. आम्ही पाहतो कोपर संघाचे एक अनुभवी खेळाडू देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. तर मैदानाकडे आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागल्या 13. तर या दरम्यान सन्मान्य दशरथजी धारावकर नितलस गावचे एक चांगले व्यक्तिमत्व त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. शिरडोण विपक्ष कोपर असा सामना रंगताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही संघांना सूचना असेल हा सामना संपला की लगेचच उपांत्य फेरीचा सामना तुमच्यामध्ये खेळला जाईल. शेलगर संघ देखील काही क्षणातच या मैदानात दाखल होईल आणि त्याच संघादरम्यान पहिला उपांत्य फेरीचा सामना मात्र या ठिकाणी नक्कीच खेळला जाईल. स्ट्रायकरमध्ये फलंदाज आपण पाहतो की 18 चेंडू 41 धाब्याची गरज प्रभाकर स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट झोन मध्ये खेळून काढलाय. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला देखील गेलाय आणि 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण होता. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून थोडीशी दुखापत निर्माण झाली असावी. लगेचच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये विनंती करेन मी या ठिकाणी आयोजकांना आपण पाणी पुरवायचं. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी इजा निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाव पूर्ण घेण्याचा प्रयत्न आणि एका बाजूने फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न दोन्ही एंड कडून झाला आणि या क्षणातच आपण पाहिली एकमेकांची टक्कर देखील झाली मोठ्या आणि आपण थोडीशी दुखापत देखील या ठिकाणी निर्माण होताना दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं दिघाटी ग्रामपंचायतचे एक डॅशिंग सरपंच अमित दादा पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून देखील येत्या 11 ते 14 जानेवारी दरम्यान दिघाटीच्या मैदानावरती साई शेखाच्या वाड्याच्या मैदानावरती पुन्हा एकदा सरपंच चषक 2019 शानदार पर्व नियती स्पोर्ट्स दिघाटी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक असणार आहे 1,20,222 रुपये. द्वितीय पारितोषिक असणार आहे 60,666 रुपये. तृतीय पारितोषिक असणार आहे 30,333 रुपये आणि ही स्पर्धा तब्बल 4 दिवस खेळवली जाईल आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांना प्राधान्य दिलं जाईल. प्रवेश फी असणार आहे फक्त या स्पर्धेची फक्त 13,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी असणार आहे LCD TV, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना कूलर देखील दिले जातील आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण देखील या स्पर्धेचा असेल. तर सर्व संघांनी इच्छुक संघांनी या स्पर्धेचा या संधीचा लाभ घ्यायचा आहे. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवायचा असेल तर आपण माझ्या संपर्क साधू शकता. खूप मोठी स्पर्धा खऱ्या तर रायगड ग्रामीण मधील एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आवर्जून पाहिलं जातं. अशी सरपंच दिघाटीची स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय प्रभाकर.
यावेळेस मात्र आपण पाहू शकाल दिशा भरकटली गोलंदाजानं ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू जय पवार सर यांनी या चेंडूला स्क्वेअर घोषित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा लॉ नंबर 22 सांगतोय हा चेंडू स्क्वेअर आहे. अवांतर धाव मिळेल ती म्हणजे शिरडोन संघाला. समीकरण बदललं गेलं या ठिकाणी आपण पाहू शकाल 17 चेंडू 38 धाब्याची गरज आहे. इथे आपण पाहतो ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता प्रभाकरनं. आक्रमक पवित्रा धारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आपण पाहिला कोपर संघाचे रोशन पाटील हे खेळाडू देखील आमच्या समवेत आहेत, ज्यांच्या नावावर एक शतक देखील आहे. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये असे कमी खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती शतक आहे. उरण परिसरामधला आपण पाहिला समर्थ कडू, त्यानंतर काही दिवसापूर्वी आकाश तारेकर देखील एक शतकीय खेळी साकारली. तदनंतर उस्मान पटेल यावेळेस मात्र टायमिंग बेमिसाल चेंडू ट्रॅव्हल करेल लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी दणदणीत षटकार. भले भले जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठी गालत हसले. तर मी या दरम्यान विनंती करेन सावळे संघाचा संघनायक आणि या कळवे संघाचा संघनायक श्लोक 11 कळवे संघाचा संघनायकाला आपण लगेचच टॉससाठी यायचं. पहिला उपांत्य फेरीचा सामना टॉप 2 मध्ये संघर्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि आपण पाहतोय मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी देखील या मैदानात पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा पाहत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. तर येणारे 15 चेंडू 32 धाब्याची गरज. यावेळेस मात्र प्रभाकर चांगला फटका खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूची फेकी देखील सुंदर पाहायला मिळाली. एक धाव मात्र नक्कीच या चेंडूवरती मिळेल, ती म्हणजे शिरडोन पाडा संघाला. म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 31 धाब्याची गरज असताना ते म्हणजे शिरडोन पाडा संघाला. इथून मात्र गोलंदाजानं आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कोपर संघाच्या अप्रतिम सामना रंगताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक सामना या स्पर्धेमधला खऱ्या अर्थानं अटीतटीचा तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळाला. तसा सामना पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या भेटीला आला. यावेळेस मात्र चांगला फटका होता, इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. डीप पॉइंट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करेल, वनबाव सीमा पार, 4 धाब्यासाठी चौकार. तर या दरम्यान सावळे संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन आपण यावर टॉस साठी 13 चेंडू आणि 27 धाब्याची गरज आहे. 13 चेंडू 27 धाब्याची गरज आहे. तर मी विनंती करेन या दरम्यान पुन्हा एकदा सावळे संघाच्या संघनायकाला आपण या टॉस साठी कलवे संघाच्या संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे प्रसाद पाटील. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देऊ. पण मैदानाच्या आतमध्ये रोशन पवार, तर एका बाजूला आपण प्रभाकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना यावेळेस आपण पाहू शकाल. डेड चेंडू पंचानं घोषित केला. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये व्यत्यय निर्माण होताना गोलंदाज आपण पाहिला कोपर संघाचा मयूरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला फटका होता कार्पेटच्या लगत जमिनीला घरंग चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीपेक्सच्या कव्हर मध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. 2 धाबा देखील या चेंडूमध्ये सहजगत्या पूर्ण होताना आपण पाहतोय. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे, ती म्हणजे 29 धाबा. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 25 धाब्याची गरज असणार आहे, ती म्हणजे या ठिकाणी शिरडोन संघाला. तर दरम्यान विनंती असेल आमच्या व्यासपीठामध्ये विराजमान दिगाटी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, एक युवा नेतृत्व आणि एका स्पर्धेचे यशस्वी आयोजक अमित दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करायची आहे. प्रसाद पाटील कळवे संघाचा संघनायक, अक्षय पवार या ठिकाणी सावळे संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी शुभेच्छा देतोय. लाईव्ह टेलिकास्ट आपला कॅमेरा मात्र आपण या आमच्या व्यासपीठाकडे फिरवायचा आहे. तर श्याम पाटील चिंचवडगावचे, माफ करा राम पाटील चिंचवडगावचे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. स्वागत आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ सन्मान्य दत्तात्रेयजी हातमुडे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. तर टॉस सावळे संघाच्या बाजूनं. हा सामना संपला की आपण लगेचच मैदानात ताबा घ्यायचा सावळे संघाला देखील या ठिकाणी विनंती असेल. 12 चेंडू 25 धाब्याची गरज आहे कोपर या ठिकाणी शिरडोन संघाला. आणि या कोपर संघाला या धाबांचं डिफेन्स करायचं, संरक्षण करायचं आहे. एक अतिशय निर्णायक सामना आहे. सुपर 8चा या स्पर्धेतला हा शेवटचा सामना आहे. तब्बल 3 संघांना सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. इथून कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणार? फुटवर्कचा वापर केला होता प्रभाकर या फलंदाजानं. यावेळेस मात्र चेंडू जातो लॉंग ऑनच्या दरम्यान. 1 आणि 1 धाव मात्र नक्कीच मिळेल या चेंडूवरती.
ती म्हणजे शिरडोन संघाला. समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 11 चेंडू आणि 24 धाब्याची गरज असणार आहे, ती म्हणजे या ठिकाणी शिरडोन संघाला. अकरा चेंडू आणि 24 धाब्याची गरज आहे. तर आपण पाहतोय सांगुर्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय राधाबाई पांडुरंग पाटील यांचे पुत्र राम पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. स्वागत आहे आपलं राम पाटीलला. एखाद्या चांगल्या व्यक्तीवर त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल. 11 चेंडू 24 धाब्याची गरज. शिरडोन संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. कोपर संघ देखील चांगला प्रयास. यावेळेस मात्र फुटबॉलचा वापर होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल करेल बॅकवर्ड क्षेत्राकडे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळेल. 10 चेंडू 24 धाब्याचं समीकरण आहे. या स्पर्धेचे आपण पाहतो आमच्या लाडक्या आयोजक ॲडव्होकेट निलेश हातमोडे यांचं देखील मी भरभरून कौतुक करीन, कारण आज खऱ्या तर त्यांचा देखील आपण पाहिला मैत्री संबंध. बरेचसे मान्यवर आले होते आमच्या स्पर्धेसाठी. निलेश हातमोडे देखील अतिशय चांगल्या व्यक्तीमध्ये आपलं स्वागत असेल. लोअर फुलटा चेंडू रोशन पवारसाठी लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडू खेळून काढलाय. या ठिकाणी मात्र सिंगल मिळाले, ती म्हणजे शिरडोन पाडा संघाला. आणि या सिंगलने आपण पाहतो संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती लागली गेल्या 31 धावा. म्हणजे येणारे 9 चेंडू 23 धाव्याची गरज आहे, ती म्हणजे आपण पाहतो शिरडोन पाडा संघाला. 9 चेंडू 23 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो अमोल. यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू होता. बॅटची डाऊन एज लागली आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू येतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती वेगानं धावून आला होता, परंतु तेवढंच चांगलं रनिंग द बिटवीन देखील पण दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. समीकरण बदललं गेलं. शेवटचे 8 चेंडू 21 धाब्याची गरज. ज्या प्रकारचा सामना मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, कलबे संघाला 8 चेंडू 21 धाब्याची गरज होती, तेव्हा त्या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी स्वतः संघनायक कलबे संघाचा प्रसाद पाटीलने आपल्या खांद्यावरती घेतली आणि शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती उभा राहिला आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. तशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी प्रभाकर किंवा रोशन पवार हे फलंदाज करतील का, की पुन्हा एकदा एका बाजूने गोलंदाज आपण पाहतोय कोपर संघाचा आपली गुणवत्ता मात्र या मैदानात सिद्ध करेल. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर सांगुर्ली ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच आदरणीय राधाबाई पांडुरंग पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. ते म्हणजे शिरडोन संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं करायचं आहे शिरडोन संघाच्या फलंदाजांना. यावेळेस मध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या फाळोतरमध्ये झेल पकडेल का गोलंदाज, आणि झेल पकडलाय. एक मोठा हादरा बसतो या ठिकाणी शिरडोन संघाला. प्रभाकर बॅक टू द पॅव्हिलियन. 7-21 हे समीकरण आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं 3 धाबा एका चेंडू मागे जमा करायच्या शिरडोन संघाला. म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी शिरडोन संघाला. हा सामना खऱ्या अर्थानं शिरडोन विपक्ष कोपर असा रंगतोय. आज खऱ्या अर्थानं घर बसल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण पहिल्या युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष मंगेशजी वाकडेकर हे देखील पाहत असतील, त्यांचं आम्ही स्वागत करून. आणि तदनंतर आपण पाहतोय बरेचसे मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांची उपस्थिती या व्यासपीठावर झाली आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. आपण पाहतोय सहारा स्पोर्ट्स कला क्रीडा व सांस्कृतिक विकास मंडळ तुरमाले आयोजित सरपंच चषक 2018 चे हे शानदार पर्व. येणारे 7 चेंडू 21 धाब्याची गरज. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा अमोल या षटकातील निर्णायक चेंडू फेकण्यासाठी. अकुटबा चेंडू होता वेगावरती देखील स्वार होताना आपण पाहिला. बॅक फुटवर गेला तर रोशन पवार, पण या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झुलत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळाली. प्रतिकेश वाजेकर हा फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानाकडे रवाना होतोय. आमचे 12th मॅन पराग वाजेकर उत्कृष्ट गुणलेखक देखील आहेत, कारण जेव्हा शिरडोनच्या मैदानातील स्पर्धा घडते तेव्हा त्या स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना सातत्याने पाहतोय. तर पाणी द्यायचं आहे आमच्या ड्रिंक्स बॉय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आमच्या खेळाडूंना पाणी पुरवायचं आहे. 6 चेंडू 21 धाब्याची गरज. शिरडोनची स्पर्धा आपण पाहिली आणि सातत्याने शिरडोन गाव म्हटलं तर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे उत्कृष्ट पंच संतोष दादा चौधरी असतील, आणि तदनंतर आपण पाहिलं आमचे उत्कृष्ट गुणलेखक उत्कृष्ट फोटोग्राफर सुशांत दादा वेदक असतील, दिलीपजी भोपे असतील, सर्वांचं आम्ही या ठिकाणी नक्की स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना संपलेला नाहीये, सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. 6 चेंडू 21 धाब्याची गरज आहे.
नेक्स्ट मॅच देखील एक हाय व्होल्टेज सामना या मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. सावले विपक्ष कलबे असा सामना आपण पाहणार आहोत. यानंतरचा पहिला उपांत्य फेरीचा सामना टॉप 4 मध्ये आपण पाहिला. चौथ्या दिवशी कालच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं शेलगर संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सावळे संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. तदनंतर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कलवे संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. इथून एक संघाला अजून संधी आहे टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची. तो संघ कोणता असेल याचं पूर्ण उत्तर मात्र या एका षटकानंतर पूर्णपणे या मैदानात पाहायला मिळेल. 6 चेंडू 21 धाब्याची गरज आहे निर्णायक विजयासाठी. आपण पाहू शकाल या ठिकाणी शिरडोन संघाला तर एका बाजूला या 21 धाब्याचं संरक्षण करायचं आहे. गोलंदाजी मार्गवती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल प्रितेश पाटील मॅन फ्रॉम कोपर. एका षटकामध्ये आपण पाहिला बिगाटीच्या रुपेश मात्रे तब्बल 39 धावा केल्या त्या एका षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये 39 धावा केल्या त्या. इथे गरज आहे 6 चेंडू 21 धाब्याची. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिला प्रतिकेश हा फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकर मध्ये. तर गोलंदाजी मार्गवती प्रितेश पाटील आणि केनेक असा नवीन जोमाचा नवीन उमेदीचा नौखा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचे षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. राईट अप ओव्हर द विकेट प्रतिकेसाठी यावेळेस मध्ये चेंडू स्टेअर केलाय. लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. चुका होतील का पण इथे आपण पाहतो सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलंय. म्हणजे समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 5 चेंडू 19 धावेची गरज असणार आहे. ती म्हणजे या ठिकाणी शिरडोन पाडा संघाला. सामना पूर्णपणे हाय व्होल्टेज आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा व्हॉट्सअपच्या माध्यमातून रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम मात्र या ठिकाणी तुरमाली गावचे सुपुत्र रोहित चोरगे यांचं देखील मी स्वागत करण्याच्या त्यांच्या माध्यमातून केलं जातं. 5 चेंडू 21 धावा क्लीन बॉल दांडी गोल फलंदाज बाद प्रतिकेश. निकेश चौधरी डावकुराताचा एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना समीकरण आपण पाहिले तर शेवटचे 4 चेंडू 19 धाब्याची गरज. जर सामना बरोबरीने सुटला सामना इक्वल झाला तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या बाजूला लागला त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. 4 चेंडू 19 धाब्याची गरज. तुरमाळ संघ देखील सुपर हिटचा सामना खेळतो विचुंबाच्या मैदानावर वरती. जावले संघानं मात्र प्रथम 17 मध्ये तुरमाळ संघावरती पूर्णपणे प्रहार प्रतिहल्ले केले. मोठी धावसंख्या उभारली. राजेश दादा म्हात्रे यांचं देखील मी स्वागत करेन. एक चांगले पंच देखील आहेत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व देखील आहेत. तर डावखुरे हाताचा फलंदाज स्ट्रायकर मध्ये आलाय. 4 चेंडू 19 धाब्याचे समीकरण. निकेशला मात्र या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे. निकेश मध्ये क्षमता आहे या धावांचा पाठलाग करण्याची. इथून आपण पाहतोय प्रत्येक चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. नक्कीच इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. पराग वाजेकर आपला संघ खेळतोय आणि नक्कीच आपण पाहतो चांगल्या अपेक्षा या फलंदाजांच्या माध्यमातून असतील. पण दोन्ही बाजूने आपण पाहतो गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. चांगला फटका होता बॅकफुटर गेला होता. लॉंग लेग क्षेत्र निवडलंय. या वेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार. त्याकडीचे 3 चेंडू 15 धाब्याची गरज आहे. आपण पाहतो या ठिकाणी शिरडोन पाडा संघाला मागच्या सामन्यामध्ये देखील असं चित्र आपण पाहिलं. कलबे संघाला शेवटच्या 3 चेंडू 15 धाब्याची गरज असताना गोलंदाजाने फेकलेलं स्पेअर चेंडू. नक्कीच आपण पाहिलं प्रसाद पाटीलचा खेळ आम्ही पाहिला. 3 चेंडू 15 धाब्याची गरज निकेशच्या बॅट मधून. यावेळेस मात्र चेंडूवरती केलाय प्रहार. षटकार येतोय शिरडोन संघासाठी. समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 2 चेंडू 9 धाब्याची गरज. दबाव काय दडपण काय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहताना डावकुरांचा खेळ क्रिकेट ग्रामीण टेनिस काम म्हटलं जातं. याचं प्रात्यक्षिक दाखवताना निकेश हा फलंदाज.
डीजे पहिला सामना आम्ही पाहिला काँग्रेस संघाला देखील 2 चेंडू 8 डब्याची गरज होती. मागचा सामना आम्ही पाहिला कलबे संघाला देखील 2 चेंडू 9 डब्याची गरज होती. इथे देखील तेच चित्र पाहायला मिळतं. पण आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये प्रसाद पाटील मात्र तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. डावकुर आताचा फलंदाज होता. निकेश साठी हा चेंडू पहा लोवर फुलटा साफ होता. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. निकेश पारीचा अंक निर्णायक क्षणाला मात्र विकेट मिळवलाय. गोलंदाज प्रितेशने आपल्या संघासाठी श्रीराम क्रिकेट संघाचा आयोजन शिरढोण पाड्याला कोच गिरीश महाडिक लाभलाय क्रिकेट संघात. डायकुटीचे शेवटचा 1 चेंडू 9 धाव्याची गरज असा सामना कामोठ्याच्या मैदानात आम्ही पाहिला होता. मुरबी विपक्ष पारगाव बंटी डाकूरनं फेकलेला स्वेर चेंडू आणि त्या सामन्यामध्ये पारगाव संघाने तो सामना जिंकला होता. अजूनही सामन्यामध्ये आपण पाहतो शेवटचा चेंडू खेळपट्टीवरती पडत नाहीये. तोपर्यंत कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल हे सांगणं देखील फार कठीण बनलंय. 1 चेंडू 9 धाब्याची गरज असेल या ठिकाणी शिरडोन पाडा संघाला. सामन्यामध्ये आपण पाहतो रोमांच एकदा निर्माण केली आहे प्रितेश या गोलंदाजाने. प्रितेश पाटील कोपर संघाचा एक अतिशय चांगला खेळाडू अंडर 22 हा खेळाडू आहे. पण या ठिकाणी मात्र चमकदार कामगिरी आपल्या संघासाठी करून देताना आपण पाहतोय 1 चेंडू 9 धाब्याची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. सामना मात्र या ठिकाणी षटकार लगावून देखील हा सामना गमावलाय. वेल प्लेट शिरडोन पाडा टीम. स्वागत आहे तमाम प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं आज मने जिंकली शिरडोन पाडा संघानं. शुभेच्छा असेल तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. चांगला प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला मात्र